guys, welcome back to our YouTube channel. This is our day 2 in Srivardan. तो अभी हम निकल रहे नहीं, मतलब अभी जस्ट उठे रूम से, थोड़ा फ्रेश होके बाहर आए. बहुत भूख लगा है तो कुछ देखने जा रहे. काहीतरी शोधतोय आपण, जाऊन चला तर शोधूया कुठेतरी नाश्त्याला. काय भेटते इथे ना, हॉटेलचे ऑप्शन तसे लिमिटेड आहेत यार. म्हणजे फूड रिगार्डिंग झाले किंवा मग कुठल्या नाही तर खूप लिमिटेड ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुम्हाला चॉईस पण झाला, कारण इथे सी फूड जास्त आहे. व्हेजवाल्या लोकांचं इथे काय काम नाही, ॲक्च्युअली सांगतो जास्त काय काम नाही, कारण सी फूड खूप जास्त आहे इथे. सो बाईक वॉर्मअप होते. सो मी देखताच उठलो, मी आवरून चाललो आहे. बाकी दोघं तर झोपले जातो सुद्धा, लेट उठतील. मी आवडतो आता, मी बघतो त्याला. आज आपला डे 2 आहे, म्हणजे आज आपण श्रीवर्धन टू मुंबई निघतोय पुन्हा. आता बघू, आवरून दुपारपर्यंत निघून जाऊ. तू दुपारपर्यंत निघत संध्याकाळून घरी पोचूस. तुम्हाला राईड करायचं का असेल तर आता उठलो आहे. बघू चला, बीच पण बघून आता काय खाली आहे की नाही. लेट्स सी. नाश्ता जाऊन बघू काय. ठीक आहे, बीच व्यू. संडे मॉर्निंग का बीच व्यू है. अभी भी इतना खाली है. संडे मॉर्निंग में रहता तो इतना फर्क, अपने तो अभी भी खाली. मुंबई का तो तभी तो भर गया था. संडे मॉर्निंग ये कभी पूरा है. और क्या चाहिए, क्या ही चाहिए. कल हम उसको नीचे लेके गए थे. आज नहीं, अभी क्या है, संडे मॉर्निंग है, ज़्यादा भीड़ भी और मिट्टी भी गीली हुई है. रात्री तर जास्त ना पाणी घ्या असं बहुत जास्त रात्री खाली तर बिलकुल काय वाटलं नाही. तर गर्दी पण वरतीच खाली आहे. सगळं सगळं हे व्ह्यू बघायला एक नंबर वाटलं. गाडी तिकडे लावून पूर्ण खाल्लं होतं. ठीक आहे. संडे मॉर्निंग वाटतच नाही. संडे 10-11 वाजता काही मी तर तिकडे जाऊन भाऊ गाड्या नको. So we are again at the same place where we had a dinner. So now we are having our breakfast. So we are having our breakfast और मेदू वड़ा हम ब्रेकफास्ट करने आ गए. अभी जाने का मन नहीं हो रहा. बीच पे गया था मैं, बीच से आ गया तो जाने का मन नहीं हो रहा है यहाँ से. फिर अभी ब्रेकफास्ट करता पण मिळतो. आपलं पोट भरलंच नाही मेदू वडाने. रात्री आपण 9 वाजता गेलो आणि डायरेक्ट आता पोट भरलंच नाही. आपण आता काय मागवलं ते आलू पराठा. क्वांटिटी चांगली आहे त्यांच्याकडे हॉटेलमध्ये. क्वांटिटी चांगली नाही ॲक्च्युली. श्रीवर्धनसारख्या ठिकाणी असं ना खूप चुजी हॉटेल आहेत, खूप कमी हॉटेल की असं तुम्हाला तिथे आला कार्ट पण भेटतं आणि बुफेबद्दल असं ब्रेकफास्ट. आम्ही आता आला कार्टमध्ये घेतला ब्रेकफास्ट. खूप कमी ठिकाणमध्ये. हा एक असेल ना, अजून एखाद 2 असेल असं मला माहीत नाही. हे मुंबई मसाला पण हॉटेल आहे. मला रिव्ह्यू वाचले होते मी, थोडेफार होते, बट व्हेजमध्ये मी सांगेन प्रेफरेबल होतं. काल आम्ही पण सगळं व्हेज खाल्लं ना, सगळं ॲक्च्युली टेस्ट चांगली होती. फक्त थोडं डिले सर्विस, ॲक्च्युली वेळ लागतो पण आहे थोडं डिले, बाकी सगळं बेस्ट है. सब निकलने का पहले अभी लंच कर रहे हैं. अभी श्रीवर्धन छोड़ा नहीं अभी तक हमने. वही होटल में अगेन सिर्फ टेबल चेंज हुआ हमारा. लंच करने के लिए बैठे वही बैठे. अभी हमने वही होटल छोड़ा ही नहीं. क्या बोलते हैं, डिनर भी हुआ, ब्रेकफास्ट, लंच करने इधर ही है. आज अभी मंगाया हमने दाल चावल बोल सकते हैं, दाल तड़का राइस. बिकॉज लाइट खाना है, अभी राइड करके जाना और धूप में जाना है. पहिली गोष्ट उन्हात जायचं म्हणून मला जास्त हेवी नको, रोटी घालायचं हेवी होऊन स्वतः लंच करून तुम्हाला भेटतो समजा. सो चला आत्तासाठी श्रीवर्धनला बाय बाय. हे आपलं हॉटेल होतं, तिकडे इथून निघालो तरी जेवत होतं आपण. इथून लंच करून निघालो आहे. बाईक्स गरम होत आहेत. ठीक आहे, समोर मग मयूर आहे. सो आता आपण निघतो, श्रीवर्धनला बाय बाय बोलतो आहे. इधर तक था अपना श्रीवर्धन का. चला, तो काहीतरी रील काढतो वाटतं, एक स्टोरी सेव्ह करतो आहे, काढून घेऊ द्या. आणि आम्ही निघायला मोकळे. इट्स आय थिंक सो ऑलमोस्ट 2:50 3 o'clock झाले. संध्याकाळी 7 पर्यंत आपल्याला पोचायचं, पण वेल 7च्या आधी पोचू. अजून 5 तास दाखवतं आम्हाला पोचायला. बघू आता किती वेळ लागतो काय माहीत नाही. काय आज ग्लव्स काय आज ग्लव्स घालायची इच्छा नव्हती ॲक्च्युली. लेट्स सी ना कसं काय होतं. चलो चल, ले लिया वैसे भी सबको वीडियो में ले लिया. काढायची काय गाडी आता ना, डायरेक्ट गाडी काढूया ना. तुम्ही एक पुढे निघा, मग मी मागून लास्ट राइट वही रोड पे आगे एक रुको. अरे गेट पे आके राइट मार के रुको ना, मैं आया ना. ये राइट मार के रुको ना. या लेफ्ट श्रीवर्धन टू आवर हाउस. हो श्रीवर्धनच्या गल्लीतून आपण निघतोय बाहेर. मॅप चालू केला आहे का? अरे देवा, मॅप चालू झालाच नाही वाटत. बघू चला, चालू झाला आहे खरा. लेट्स सी. रस्ता आहे ना श्रीवर्धनचा व्ह्यूज भारी आहे. टाकून बघा, विंड नाही जास्त आहे तसं. काच बंद केली. गरम होतं आहे रे, खूप जास्त गरम होतं आहे. गरमी आहे नाही बोलता, मग गरमी खूप आहे बाबा, गरमी आहे. टिकी आय डोंट नो आता कुठून घेऊन चालला आहे हा आपला मॅपवाला. इथून नेईल तिथून जाऊ.
जसा नेईल तसा चाव. स्वतः लंच झाला आमचा. लंच हेवी नाही केला आम्ही. काय केलं, दाल तडका राईसच खाल्लं. कारण ट्रॅव्हल करायचं, उन्हात ट्रॅव्हल करायचं आहे, तो वाट लागणार, बेकार वाट लागणार आम्हाला माहिती. आणि गरमी खूप आहे यार, पाणी पित राहा, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून. पण श्रीवर्धनच्या इथे आतमध्ये बरी वाटतं. एक पण सगळ्या साईडनी झाडं आहेत ना, शांत वाटतं, मस्त वाटतं, एक नंबर वाटतं. आणि त्या सगळ्यांच्या बागा आहेत. असं याच्या बागा आपल्या काय म्हणतात ते, आपल्या केळ्याच्या बागा, त्यानंतर नारळाच्या बागा. समोर बघा नारळाच्या बागा खूप आहे यार श्रीवर्धनमध्ये. असं बघायला गेलं ना भारी आहे, एक नंबर आहे. काय झालं, आले का नाही? आले. आपल्याला सरळ जाऊन बाहेर निघायला रोड तोच आहे असं वाटतंय का मला. जो आपण नेहमी घेत होतो तोच आहे. कदाचित तोच रोड आहे. कारण रोड नाही, इथले आतले रोड थोडे खराब आहेत कालपेक्षा. अजून पुढे तर रोड सुंदर आहेत, मस्त रोड आहेत पुढे. मग निघतोच आता. लेट्स सी. सो आपण इथून पण जाऊ शकतो, पण आपण नेहमीच्या रोडने जाणार आपल्या. आणि याच्या सीन माहिती का, मी ग्लोव्ज घातलेत ना, त्यामुळे व्हिडिओ ऑफ पण करता येत नाही. आपण दिसतं असते मिररमध्ये तुम्हाला लोकं पण. इकडे चाललो आम्ही, काय जास्त मागं पुढे चाललो असं हे करण्यात चाललो आम्ही. काय आलं रे, काय आलं? हां ठीक आहे. सो वी आर ऑलमोस्ट देअर. एक्झिट. आपल्याला तो कालचा बोर्ड लागेल, श्रीवर्धनमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे, तो आला. सो आज मग आपण आउटचा तिथं हे करू. पण यास ॲक्च्युली मजा आली आहे. श्रीवर्धन यार. हां एवढी गरमी आहे पण एवढा ब्रीज फील होत नाही आहे गरमीचा. आतमध्ये ओपन रोडला खूप आहे, आतमध्ये फील नाही होते. आतमध्ये तुम्हाला नाही फील होत आहे. चला पुन्हा लागलं आपण आपल्या मेन रोडला. इथे खोताची वाडी म्हणून पण फेमस आहे. MTDC अप्रूव्ड आहे 300 खोताची वाडी, ते पण खूप फेमस आहे. मी पाहिलं ना खोताची वाडी काय होतं. आधीचा रिव्ह्यू मयूरने पाहिला होता खोताची वाडी म्हणून. आम्ही नंतर श्रीवर्धन आम्ही फाईंड केलं की काय. मग श्रीवर्धन बाकीच्या गोष्टी पण आहेत यार आतमध्ये, नुसती खोताची वाडी नाही, अजून 2-3 गोष्टी होत्या. अजून खूप साऱ्या गोष्टी कारण आम्हाला करायला नाही भेटल्याच नाही. कारण थोडा वेळच नव्हता आमच्याकडे. आम्ही आलो गेलो काय असं झालं की आलो पण गेलो पटकन झालं यार. बट असा दिवस निघून गेला कळलं पण. विकेंड असं निघून गेलं ना, समजलंच नाही यार की विकेंड निघून गेला आहे. नाही तर उद्या परत तीच कॉर्पोरेटची मजुरी करायला जायचं ऑफिसला, पुन्हा तेच लाईफ सायकल. काय बनवतात तर शेवटी ते आहेच लाईफ सायकल. ते आपण काही चुकणार नाही, आपल्याकडून ती करावी लागणार लाईफ सायकल. हां बट येस आपण प्रयत्न कोणती चेंज करू शकतो लाईफ सायकल, की हे नाही करायचं तर आपण करू शकतो. बट यस येण्यासाठी थांबावं लागतं थोडंफार ना यार. थोडी मेहनत तर आहेच, सो तिथं करावी लागणारच आपल्याला, त्याशिवाय काय होणार नाही. हां करूया आपण, मेहनत तर करतोच आपण पूर्णपणे. तुम्ही पण असं प्रेम दाखवत राहा आपल्या याच्यावर गोष्टींवरती. तुम्ही जर प्रेम दाखवलं तर खूप चांगलं असेल आपल्याला. आपण हळूहळू अपग्रेड करू, थोडं करून. आता मोठे ब्लॉग आले होते. आता जसं पॉडकास्ट चाललं आहे, तुम्हाला बोललं जसं पॉडकास्ट बोलणं चाललं आहे आपलं, की पॉडकास्ट विचार चालला आहे आपला. करूया हळूहळू सगळं करूया. व्ह्युअर्सला जे आवडेल ना ते आपण करणार, 100% करणार. कारण तुमची पसंती हीच आमची आवड. वा काय लाईन होती, सहज सुचली पण अचानक अशी. काय बोलणार आता, जाऊ दे. बडबड तुम्हाला असं किती बडबड करतो ना आहे आणि ते असं थोडीच आहे. तुम्हाला ऐकायला आवडतं, तुम्हाला बोलायला आवडतं यार, बस का. तुमच्यासाठी नाही तर कोणासाठी. तो डायलॉग नाही का तुमच्यासाठी काय पण देवयानीमधला. तुला एक हवावाला बघायचा आहे मयूरसाठी. मयूरच्या गाडीची हवा कमी आहे 300. चला शोधूया, भेटला तर ठीक आहे, ना तर पेट्रोल पंप जिंदाबाद पुढे. श्रीवर्धनचा बोर्ड गेला काय मागे, हार्दिक स्वागतवाला का अजून पुढे वाटतं. हां आता इथे पोलीस स्टेशन आता येईल कदाचित तो पोलीस स्टेशन येईल श्रीवर्धनमध्ये. समोर आला बघा, समोर गाड्यांची गर्दी खूप यार इथे. पोलीस स्टेशन इथं बघा ना, जास्त ट्रॅफिक होत नाही, काय होत नाही, सगळं मुव्हेबलमध्ये असतं. काय रे बाबा बोललो आणि ट्रॅफिक लागली यार, म्हणजे काय बोलणार, गव्हर्नमेंटची गाडी बाबा काय बोलणार. हां समोर दिसत असेल तुम्हाला श्रीवर्धनमध्ये आपल्या हार्दिक स्वागतवाला गेट. काल ज्या गेटने आपण एंटर केलं त्या गेटने आज दुःखद मन घेऊन निघतोय बाहेर. काय करणार, जावं लागणार ऑफिसला म्हणून. मला ॲक्च्युली श्रीवर्धन आवडलं आपल्याला, मस्त आहे. आता आपण जेव्हा पुन्हा महाराष्ट्राची कोस्टल लाईनची राईड पुन्हा सुरू करू ना,
महाराष्ट्र कोस्टल लाईन पुन्हा एकदा परत. तेव्हा आपण श्रीवर्धन करून जाणार, कारण हीच लागणार कोस्टल लाईन साठी आपल्याला, करावंच लागणार राईट. बघू आता पुढचा रोड कसा काय होतं GT पण जाईपर्यंत, काय खडतर किंवा कसं असेल. सी सो येस, आपण श्रीवर्धन सोडलं आणि आता ऑलमोस्ट आपण आलो वेळास बीचला आपण पोहोचतो आता. कदाचित वेळासला नाही वेळास नाही आपण दिव्यागार बीच श्रीवर्धन कुठला आहे हा वेळास क्रॉस केलं नाही आपण. वेळास ते अजून ते बीच लक्षात नाही राहत ना आपल्याला, नवीन आहे आपण फर्स्ट टाइमसाठी आहे तर आपल्याला सगळ्या गोष्टी लगेच लक्षात राहणार होत राहणार. आय थिंक सो आपण काहीतरी चुकीचं करणार आहोत कदाचित असं मला काय वाटतंय. नाही बरोबर आहे, आपण बरोबर चाललो आहे. कारण मला एक गोष्ट माहिती आहे, हा दत्त मंदिर खारगाव बरोबर बोडी पास्तन मार्ग हा राईट, मग तो मार्ग आहे. तरी एक मिनिट भीती होते की आता चुकीचं करतो आपण, बट नाही समटाईम्स इट्स वर्क्स. आता बघू गुगल मॅपने काय लिहिलं आहे काय नाही शिवाय तिला माहीत नाही. कुठून नेतोय कुठून नाही काहीच माहीत नाही आपल्याला, नक्की नेतोय का नक्की कुठं टाकतोय पाण्यात ते पण माहीत नाही आपल्याला. गुगल मॅपच्या भरोसा आपण चाललो आहे, त्या रस्त्याला कधी पाठ झाला नाही आपल्या. हा रस्ता आता वाटतं मला हाच होता दत्त मंदिरवाला रोडवाला, बाकी बघू चला. जिथे दत्त मंदिर आहे त्यात रोडने चाललो आहे आपण. हां कदाचित हाच होता. एका समोर वाडा लागला होता ब्लू कलरचा, हे येस लागलं होतं आपल्याला राईट. हे बघा परफेक्ट बरोबर आहे, आपण परफेक्ट आहोत. हां राईट. हां लागलं होतं परफेक्ट. हा ब्लू बंगला पण लागला होता करेक्ट. या सगळ्या गोष्टी आपल्याला लागल्या होत्या. सगळं हे करून आलो होतो राईट. समोर आलो बीचला राईट परफेक्ट. हा RV परफेक्ट. हा वॉटर स्पोर्ट ना, हा एक लागलं होतं आपल्याला. 2 मिनटं आपण कन्फर्म नसतो लागलं. हां वा लाईक सी दिस समोर बघा गाडीवाला काय करतो बाबा राईट. हे लागलं होतं सगळं आपलं, सगळं लागलं होतं परफेक्ट. चला आहे ना, हा पण व्ह्यू पॉईंट चांगला. चला गाडी काढूया. 9 नंबर थांबल्याचं वाटलं आम्हाला, पण नाही येत आहेत. सो हा बघा पूर्ण लेफ्टला आपला समुद्र किनारा आणि आपण राहायचं समोर. काय म्हणजे मेस्मरायझिंग गोष्ट आहे ना आपली. लाईक आपण असं मस्त बीच लाईन करतो निघण्यावरती कडक ना, एक नंबर. काय बोलतात हा बीच की अरे हा बीच कोणच नाही एवढा की काय संडेच ना, आता ऊन असेल पण स्टील बीच कोण नाही, पूर्ण खाली आहे बीच. मापात बघून मी पूर्ण बीच दाखवलं, पूर्ण व्हाईट सँड बीच आहे सगळे. हे सगळं व्हाईट सँड बीच आहेत. सुंदर आहे यार पाणी, सुंदर आहे. हे लागलं होतं काल बरोबर, हे सगळं लागलं आपल्याला. आपण बोलतो हा बीच कुठला आहे. हा खारेगाव बीच आहे. खारगाव आहे दिवशी. खारगाव अगरदंडा रोड आहे हा. मग हा तोच बीच असणार कदाचित. पूर्ण खाली बघा नाही गाव लागलेलं आहे इथलं लोकांचं, लोकांचं गाव. कुठलं गाव कोंडिवली. हां कोंडिवली बीच, कोंडिवली. खारगाव रोड आहे पण कोंडिवली बीच आहे राईट. काल हे सगळं ह्याच टायमाला आपण इथून निघालो होतो. सेम टाईमला पुन्हा आलो आपण, सेम टाईमला पुन्हा इथे आलो आहे. ह्याच टायमाला इकडून चाललो होतो, ह्याच टायमाला पुन्हा चाललो आहे आपण आपल्या परतीच्या प्रवासाकडे. पुन्हा आपण निघतोय घराकडे. अरे बापरे हा संपला. स्टार्ट करा पुन्हा. आला आता A2 पाहिजे आम्हाला. आता कुठला दाखवतोय हा एक्झिट. सावकाश चालूया एवढं काय नाही. सी RV क्रॉस केला आपण, चाललोय तर पुढे. आता काढायची आताच ना. काय व्ह्यू आहे ना, आता उतरताना मग हाच व्ह्यू बघायचा. हा व्ह्यू बघितला कशी इच्छा होईल घरी जायची ना पुन्हा. इच्छा होतच नाही की घरी जावं म्हणून यार, वाटतच नाही की घरी जावं यार. हे बघून ना काहीच इच्छा होत नाही. ॲक्च्युली इच्छा होत नाही की घरी जावं म्हणून.
पण जावं लागणार. चला चला चला, आहे का चला, आहे का? तर काय जाऊ चला आता काय बीचेस सगळे दाखवायचे तुम्हाला, दुसरं काय आहे पण नाही. बाकी पण काय आहे नाही, स्लो स्लो जायचं आपल्याला, बाकी काय आहे. आम्ही वरती रस्त्यावर उभं, तुम्हाला लागवत आहे. आम्ही चुपचाप रस्त्यावर उभं होतो. मग मयूर सरांना कल्पना सुचली की मग मयूर सरांना कल्पना